नमस्कार, मी उमेश धंद्राळे. आपण बघत आहात अपडेट अमळनेर 9 न्यूज. मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत अमळनेर शहरातील अमळनेर नगर परिषदेत काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या बाबतीतली एक बातमी. लाड समितीच्या शिफारसीनुसार आतापर्यंत ज्या योजनेचा लाभ स्वच्छता कामगारांना मिळत होता तो नुकताच औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कामगारांच्या जीवाशी आलेला आहे. कामगारांच्या मुलांचं भवितव्य यामुळे रस्त्यावर येण्याची शक्यता बघता आज अमळनेर नगर परिषदेच्या स्वच्छता कामगारांनी एक मूक मोर्चा विधानसभेचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या दालनापर्यंत आणला आणि त्यांना आपली व्यथा मांडून त्यांच्यावर होणारा हा अन्याय दूर करण्यासाठी शासनाला त्यांनी साकडे घालावे आणि कामगारांना मदत करावी अशा स्वरूपाचं एक निवेदन सोपवण्यात आलं. चला तर बघूया नेमकं काय ह्या मागचं कारण आहे आणि कशा प्रकारे या कामगारांवर अन्याय होण्याची चिन्ह उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दिसून येत आहेत. मित्रांनो, अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्याला आपल्या मोबाईलवर सगळ्यात प्रथम मिळू शकतील. जय हिंद, जय भारत. फक्त शासनाकडनं चुकीमुळे म्हणा त्या अनावधानाने काही झालं असेल, आपण शासनाकडे एक मागणी करायची की ज्याला लाड पाहिजे समिती दुसऱ्या समाजाला दिले हो बात तरपासून आपण त्या समाजाचे आपण बी त्या स्वच्छ काम करतोय म्हणून यासाठी मी आपल्या समाजातर्फे दादांनाही निवेदन देतोय. दादासाहेब औरंगाबाद हायकोर्टात याचिकेने महाराष्ट्रातील लाड मागे समितीच्या शिफारसी अंतर्गत येणारे एकूण समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने जवळपास 59 जातींना या बाबतीतचा न्याय सफाई कामगार म्हणून आपल्याला सगळ्यांना प्राप्त होत होता. परंतु औरंगाबाद खंडपीठाच्या निकालामुळे इथून पुढे शासनाला औरंगाबाद खंडपीठाचा या ठिकाणी निर्णय झाल्यानंतर शासनाला त्याचा अध्यादेश काढावा लागला आणि ते एक प्रकारचं आपल्या सगळ्यांना आतापर्यंत ज्या सवलती मिळत होत्या त्या सगळ्या सवलती आता थांबलेल्या आहेत. माझं जागोभोवती आणि सारखी चर्चा झालेली आहे. या बाबतीमध्ये जवळपास 56 जातीच्या समूहाला आपल्याला लढावा लागणार आहे. आता हायकोर्टाचा निकाल राहिल्यानंतर शासनाला त्याच्या बाबतीमध्ये काळजी घ्यावी लागते आणि त्या पद्धतीने जरी निर्णय द्यावा लागला तरीसुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, समाज कल्याण विभागाचे जे मंत्री असतील त्यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती आपल्याला काय मार्ग काढता येऊ शकतो हे शासन स्तरावरती येणाऱ्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला आमची भेट होईल, कॅबिनेट होईल त्यावेळी चर्चा करेल.